पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। काय वानू आता न पुरे ही वाणी, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे। थोरी व सांडिली आपुली परिसे, नेने शिव कैसे लोखंडासी। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे। थोरी व सांडिली आपुली परिसे, नेनो शिव कैसे लोखंडासी। भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही। तुका म्हणे सुख पराविये सुखे, तुका म्हणे सुख पराविये सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतसे। थोरी व सांडिली आपुली परिसे, नेने शिव कैसे लोखंडासी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे। तुकोबारा या अभंगातून संतांचा महिमा सांगतात। संत किती मोठे असतात हे सांगतात। संतांचा महिमा पाहण्याआधी नेमकं संत कुणाला म्हणावं हे पाहणं आवश्यक आहे। आजकाल आम्ही कुणालाही संत म्हणतो। 4 कीर्तनं 4 प्रवचने केली की आम्ही स्वतःला संत म्हणतो आणि जगही आम्हाला संत म्हणतं। आम्ही कीर्तनकार प्रवचनकार संत नसून संत वाङ्मयाचे प्रचारक असतो, हे आम्ही विसरू नये। आम्ही अर्ध्या हळकुंडात पिवळे होतो। जगही आम्हाला संत म्हणतं आणि आम्ही स्वतःला कौतुकानं संत म्हणून घेतो, तर आम्ही संत नसून संत वाङ्मयाचे प्रचारक असतो। आम्ही कीर्तनकार प्रवचनकार संत नसून संत वाङ्मयाचे प्रचारक असतो। संत कुणाला म्हणावं, तर नाथ महाराजांनी भागवतामध्ये संतांची एकूण 21 लक्षणं सांगितली आहेत। तिकडं गेलं तर वेळ जाईल, विषांतरही होईल, परंतु मोजक्या 4 शब्दात संत कोणाला म्हणावं हे सांगून आपण पुढे चालूया। तर संत तो असतो की ज्याच्याजवळ मूर्तिमंत विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झालंय, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय आणि पांडुरंगानं ज्याचं दास्यत्व केलंय, तो संत असतो। एका जनार्दनी भक्त, एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय, देव त्यांचा अंकित दास होय। ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली, दास्यत्व केले, तो संत असतो। चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे विनिसेले। ज्ञानोबाराच्या काळातली संताची मांदियाळी नाथ महाराज, तुकोबाराय, निळोबाराय या सर्व संतांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने या सर्व संतांची चाकरी केली। तुकोबारायचा अभंगच आहे, उच्च नीच काही नेने भगवंत। या अभंगात
तुकोबारांनी वर्णन केले की भगवंतांनी कोणाकोणाची सेवा केली, चाकरी केली. कबीर महाराजाला देव चादरू विणू लागला, रोदास महाराजाला खेटर शिवू लागला, सुखोबा महाराजाला गोरोढोर सांभाळू लागला. नाथ महाराजच्या घरी श्रीखंडाच्या रूपात 36 वर्ष सेवा केली, कावडीने पाणी भरलं, जनाबाईला दळू लागला. जातं हलकं लागले की जनाबाईने समजाव, पांडुरंग आला. असे सर्व सावता महाराजाला खुरपू लागावं, सर्व सर्व संत, या सर्व संतांनी देव प्रत्यक्षात पाहिला आणि देवानी या सर्व संतांची चाकरी केली. देव यांच्या संसारात राबला. आणि म्हणून मी विधान केलं की संत तो असतो की ज्याच्याजवळ मूर्तिमंत विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे आणि पांडुरंगाने ज्याचं दास्यत्व केलं आहे, चाकरी केली, तो संत असतो, दुसरं कोणी नाही. जो ज्ञान घेऊन गोविंद गातो तो संत असतो. संताची अजून सोपी करायची असेल व्याख्या तर जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. तुका झालासे पांडुरंग, तुका पांडुरंग झाला आणि पांडुरंगहून पांडुरंगाचं नाव घेऊ लागला, तेव्हा तुका संत झाला. आणि म्हणून जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. मीची सकारात्मक सांगितले, मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. अर्थात जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो, इतर दुसरं कोणी नाही. आणि अशा संतांकडे तुकोबारायांनी बोट केलंय. आणि महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात लिहित आहेत की काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. तुकोबाराला कदाचित कोणी विचारलं असेल की महाराज संतांचा महिमा सांगा आम्हाला, संत म्हणजे काय, संताचा महिमा सांगा, संताचं काही वर्णन करा. एखाद्याच विचारला असेल प्रश्न, कोणी त्या प्रसंगी अभंग लिहिण्यात आला असेल. तर यावेळेस तुकोबाराने उत्तर दिले की बाबा तुम्ही म्हणता संत कसे असतात त्यांचं वर्णन करा. तर महाराजांनी उत्तर दिले, काय वानू आता न पुरे ही वाणी. काय वानू आता, काय सांगू बाबा संताबद्दल, संत किती मोठे असतात, काय सांगू बाबा, ते सांगण्यासारखंच नाही. संतांचं वर्णन करण्यासारखंच नाही, शब्द कुंठित होतात. काय सांगू बाबा. एखाद्या मोठ्या मोठ्या माणसाचं लग्न झालं, कोट्यावधी रुपये खर्च केले, तुम्ही ते लग्न अटेंड करून आले, लोक म्हणाले कसं झालं लग्न, तुम्ही काय म्हणता, हा बाबा 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 काय सांगा बाबा आता ते लग्न, काय सांगा बाबा आता. अर्थात ते लग्न कसं झालं तुम्हाला शब्दात बांधता येत नाही, शब्दाच्या पलीकडचं असते. तसं संत शब्दात बांधता येत नाहीत. संत कसे असतात, संताचा महिमा काय, संत किती मोठे आहेत, हे शब्दात बांधता येत नाही. एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीसारखे शब्दकोशात काही शब्द सापडतात, परंतु एखादी व्यक्ती अशी असते
की तिचं वर्णन करायला शब्दकोशात शब्दच सापडत नाही. त्या व्यक्तीचं वर्णन करायला शब्द संपतात, तो संत असतो. तुम्ही आम्ही साधारण जीव कसे आहोत, आपलं वर्णन करायला शब्दकोशात शब्द सापडतात आणि आपण वर्णन करतोय. परंतु एखादी व्यक्ती अशी असते की तिचं वर्णन करायला शब्दकोशात शब्दच उपलब्ध नसतो. आणि मग अशा व्यक्तीचं वर्णन करा म्हटलं तर आम्ही काय म्हणतो, काय बोलावं त्यांच्याबद्दल, ते इतके मोठे आहेत, इतके मोठे आहेत की शब्दात मांडताच येत नाही, काय सांगावं. आणि मग संत इतके मोठे आहेत, संत इतके मोठे आहेत, ते शब्दात मांडता येत नाही, शब्दात बांधता येत नाहीत, शब्दात त्यांचं वर्णनच करता येत नाही. हनुमान महाराज म्हणतात, काय वानू आता, काय वानू आता, न पुरे ही वाणी. माझी वाणी अपुरी पडायला लागली संताचं वर्णन करायला. मी काय बोलू संताबद्दल, मी काय सांगू बुवा. तुम्ही बघा ना, भगवंताबद्दल ज्ञानोबा लिहित आहेत, मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. देवा, मौन हे तुझं राशी नाव आहे. तुझं नावच जर मौन आहे तर तू कसा हे सांगायला मी बडबड का करू देवा. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. ज्या देवाचं नावच मौन आहे, तो कसा हे सांगायला मी बडबड का करावं, शब्दात त्याला का बांधावं. तसं संतांचं वर्णन करताना मौन धारण करावं लागतं. देव किती मोठा आहे सांगायचं तर मौनच धारण करावं लागतं. तो किती मोठा आहे सांगताच येत नाही. संतांचं वर्णन करायचं तर मौनच धारण करावं लागतं. ते किती मोठे सांगताच येत नाही, सांगताच येत नाही. ज्ञानोबा लिहित आहेत, जैसे न सांगणेवरी बाळापतीसी रूप करी, बोल नेमालेपणे विवरी अचर्चाते. एखादी मुलगी आहे आणि तिला विचारलं, तुझ्या नवऱ्याचं नाव सांग. नवीन लग्न झाले, पुरी आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायला असतात. एखाद्या मुलीला म्हटलं तुझ्या नवऱ्याचं नाव सांग ना, तर तिला असते. मग आपण 10-5 नावं घ्यायची. आपण म्हणायचं राजू, ती हसती, नाही ती उड्या मारती. आपण म्हणतो संजू, ती अजून हसती, उड्या मारती. गजू, अजून हसती. आपण म्हणलं विजू, ती गप्प बसते, ती मौन धारण करते. तिचं मौन सांगतं की तिच्या नवऱ्याचं नाव विजू आहे. जैसे न सांगणेवरी बाळापतीशी रूप करी. आधी 4 नाव घेतले, ती उड्या मारत होती, हसत होती, पण तिच्या नवऱ्याचं नाव आलं रे आलं की ती मौन धारण करते. त्या मौनानं सांगितलं की तिच्या नवऱ्याचं नाव विजू आहे. तसं आमची वाणी थांबली, आमच्या वाणीनं मौन धारण केलं की समजून घ्यायचं देवाचं वर्णन सुरू झालं. देव अचर्चित आहे आणि त्याची चर्चा करायची असेल तर मौनच धारण करावं लागतं. मुलीने मौन धारण केलं, जिथं मौन ते तिच्या नवऱ्याचं नाव. जिथं तुम्ही आम्ही किंवा वेद मौन धारण करतो, तिथून पुढे देवाचं वर्णन सुरू होतं. आणि मौन धारण केलं आणि देवाचं वर्णन सुरू झालंय, याचा अर्थ देवाचं वर्णनच करता येत नाही. मौन धारण केलं काय वर्णन करणार आहेत आम्ही. आणि म्हणून वेदाचे बहुवस्पन न देखीची जयाचे अंगण. वेद विशाले, पण त्याला देवाचं अंगणसुद्धा पाहता आलं नाही, तर घर कधी पाहता येईल आणि देव कधी पाहता येईल. इरू नेती नेती म्हणून बहुडे. देवाला विचारलं, शेषाला विचारलं, देव कसा आहे. तर शेषा, तोही अंथरुणातळी दडवटे, तोही अंथरुणातळी दडे. इरू नेती नेती म्हणून बहुडे. इथं सनकादिक वेडे पिसे झाले. सनकादिक, शेष, वेद यांनी मौन धारण केलं. यांनाही देव सांगता आला नाही किती मोठा आहे. वेदाला देवाचं अंगणसुद्धा पाहता आलं नाही.
वेदाचे बहुवस्पन न देखीची जयाचे अंगण. अर्थात वेदासारखे मौनावले तर तुम्ही आम्ही काय देवाची चर्चा करावी, काय देवाचं वर्णन करावं. तेच तुकोबाराय म्हणतात की वेद मौन होतोय देवाचं वर्णन करताना. तर मी सुद्धा मौनावेलच देवाचं वर्णन करताना. आणि देव आणि संत एकच असतात. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नसतातच. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. संत हा चालता बोलता भगवान श्रीकृष्ण असतो. प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, संत माझ्या चेतन मूर्ती. देव म्हणतो माझे फोटो, माझ्या प्रतिमा अचेतन आहेत, पण संत माझ्या चालत्या बोलत्या मूर्ती आहेत. आणि मग ज्ञानोबराय म्हणजेच पांडुरंग, तुकोबाराय म्हणजेच पांडुरंग, नाथ महाराज म्हणजेच पांडुरंग, नामदेव महाराज म्हणजेच पांडुरंग. संत माझ्या चेतन मूर्ती. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब. एर माणूस पण हे भांब लौकिक भागू. संत म्हणजे चालता बोलता पांडुरंग, चालता बोलता श्रीकृष्ण. संत आणि देव यात तीळ मात्रही फरक नाही. देव म्हणजे संत, संत म्हणजे देव. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि मग ज्या गोष्टी देवाला लागू पडतात त्या संताला सहजच लागू पडतात. देवाचा विस्तार किंवा देवाचे वर्णन करा म्हणलं तर मौन धारण करावं लागतं. आणि जिथं मौन धारण केलंय तिथून पुढं देवाचा विस्तार सुरू होतो. अर्थात ज्यांनी मौन धारण केले तो काहीच बोलत नाही, याचा अर्थ त्याला देवाचा विस्तार सांगता येत नाही. आपल्या डोळ्याने आपला डोळा पाहावा शक्य आहे का? हे जसं अशक्य आहे तसं देवाचं वर्णन करणं अशक्य आहे. देव कसा आहे हे सांगा म्हटलं तर मौनच धारण करावं लागतं. का? त्याचं नावच मौन आहे. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. ज्याचं नावच मौन आहे त्याचं वर्णन करण्यासाठी मी काय बडबड करू? मला मौनच धरावं लागेल. आणि मौन धरणं हेच देवाचा विस्तार आहे, हेच देवाचे वर्णन आहे. हनुमान महाराज म्हणतात की काय वा एवढा मोठा देव, एवढे मोठे संत. इथं देव आणि संत एकच घ्यायचं. एवढा मोठा देव, एवढा मोठा संत, तुम्ही संताबद्दल काही सांगा म्हणता. काय सांगू आता? काय वाणू आता न पुरे ही वाणी. काय वर्णन करू म्हणले मी संताचं? माझी वाणी अपुरी पडते, माझे शब्द कुंठित होत आहेत. किती मोठा आहे देव. देव म्हणतो माझ्यानी एकी अंशे हे जग व्यापिले असे. हे जग देवाच्या एका अंशावर आहे, एका अंशावर. नभखेळे तुझ माझी लपीथपी. ज्या देवाच्या पोटात हे विश्व भातुकलीचा खेळ खेळतंय एवढा देव मोठा आहे. नभखेळे तुझ माझी लपीथपी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. हा हरी संत आहे, संत आहे हरी आहेत. या संतांच्या, या भगवंताच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. या संताच्या भगवंताच्या एक अंशावर जग आहे. त्याचं मी काय वर्णन करावं? मला शब्द सापडत नाहीत, शब्द कुंठित होत आहेत. आणि मग ज्ञानोबाला लिहितात की ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. देवाचं नाव आकाशापेक्षा मोठं आहे, गगनापेक्षा मोठं आहे. आणि देव आणि देवाचं नाव एकच असतं. नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. या नामानामी तैसा अभेद वासे. देव आणि देवाचं नाव एकच असतात आणि देव आणि संत एकच असतात. मग देवाचं नाव जर गगनापेक्षा मोठं आहे, देवाचं नाव गगनापेक्षा मोठं आहे, तर देवाचं नाव म्हणजे देव आणि देव म्हणजे संत. याचा अर्थ संत गगनापेक्षा मोठे आहे. जरी असं म्हटलं असलं की तुका आकाशा एवढा, अनुरेनो थोकडा तुका आकाशा एवढा, तर तुकोबाराय फक्त आकाशा एवढे नाही आहेत. तुकोबाराय गगनाहुनी वाढ आहेत. गगनापेक्षा मोठे आहेत, आकाशापेक्षाही मोठे आहेत. आणि मग असे संत, अशा संताचं वर्णन मी काय करावं? काय सांगू बा म्हणले मी?
काय सांगू. आणि खरं तर संतांचं वर्णन करण्यासाठी संतच व्हावं लागतं. तुका म्हणे अंगे होई जे आपण तरीच महिमान येईल कळो. संतांचा महिमा संतच जाणते. संत किती मोठे ते सांगण्यासाठी संत व्हावं लागतं. तुका म्हणे अंगे होई जे आपण. मनुष्य रूपातून संत सांगता येत नाही. संत किती मोठा आहे संतच व्हावं लागतं. आणि तुकोबराय तर म्हणतात संत होऊनच संत सांगता येत नाही. तुकोबराय संत होते तरी म्हणतात काय वानू आता न पुरे ही वाणी. तुकोबारासारखे शिरोमणी संत शिरोमणी ते म्हणतात माझी वाणी कुंठीत झाली, मी काय बोलू संताबद्दल. ते शब्दात मांडण्यासारखे नाही आहेत. ते शब्दातीत आहेत, शब्दाच्या पलीकडचे आहेत. मी काय सांगू, माझी वाणी कुंठित होते, मला नाही सांगता येत. आणि म्हणून जिथं मौन सुरू होतं, जिथं शब्द संपतात ते संत असतात, तो भगवंत असतो. जे शब्दात बांधल्या जातात ते तुम्ही आम्ही साधारण जीव असतो. ज्याचं वर्णन करण्यासाठी शब्दच निर्माण झाला नाही तो भगवंत असतो, तो संत असतो. ते शब्दातीत असतात, शब्दाच्या पलीकडचे असतात. संतांना शब्दात बांधणं हा संताचा अपमान आहे. भगवंताला शब्दात बांधणं, भगवंताला शब्दात बांधणं हा भगवंताचा अपमान आहे. संत आणि भगवंत शब्दातीत असतात, शब्दाच्या पलीकडचे असतात. त्यांना शब्दात बांधल्याच जात नाही. देवाचं आणि संताचं वर्णन करण्यासाठी जिथं शब्द अपुरे पडतात, शब्द संपतात. अर्थात ज्याचं वर्णन करण्यासाठी शब्दच सापडत नाही तो संत असतो. आणि मग शब्दच सापडत नाही माझ्या वाणीला, तर महाराज म्हणतात काय वानू आता न पुरे ही वाणी. काय वानू आता न पुरे ही वाणी. मग त्यापेक्षा आपलं गुपचूप त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलेलं बरं आहे ना. ज्याचं वर्णन करता येत नाही. एखाद्या माणसाचा तुमच्यावर खूप मोठा उपकार आहे, डोंगरावडा उपकार आहे, तो मनुष्य ज्याने तुमच्यावर उपकार केला डोंगरावडा, तुम्ही त्याच्यासमोर गेले तर तो म्हणतो तुमचा माझ्यावर एवढा उपकार आहे बाबा, एवढा उपकार आहे, मी शब्दात मांडू शकत नाही. शब्दात मांडू शकत नाही. मी एकच करू शकतो, मी तुमच्या पायावर नतमस्तक आहे. ते पायावर नतमस्तक होणं हेच सांगत असतं की त्या माणसाचा किती मोठा उपकार आहे. तसं तुकोबाराय म्हणतात मस्तक चरणी ठेवीत असे. संताच्या चरणावर मस्तक ठेवणं हेच सांगून जातं की संत किती मोठे आहेत. आणि शब्दात ते बांधता येत नाहीत, वाणीत बांधता येत नाहीत. मग शब्दात वाणीत बांधता येत नाहीत, मग त्यांच्या पायावर मस्तक ठेवणं हेच बल आहे. आणि पायावर मस्तक ठेवणं हेच सांगून जाते ते किती मोठे. आणि मग संत शब्दात बांधणं हा संताचा अपमान आहे, संतांचा कमीपणा आहे. कारण संतांना वर्णिण्यासाठी शब्दच तयार झाला नाही, तर मी वर्णूच शकत नाहीत. ज्ञानोबा बोलतात 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी. उगाच माथा ठेविजे चरणी हेची भले. चकार लावला हेची भले. 15.5 रजतवनी ऐसी स्तुतीची बोलणी. देव किती मोठा आहे, गुरु किती मोठा आहे, संत किती मोठा आहे हे सांगताना ज्ञानोबा 10व्या अध्यायात लिहित आहेत. 15.5 रजतवनी ऐसी स्तुतीची बोलणी. 15.5 म्हणजे सर्वात शुद्ध सोनं. 52 कशी सोनं, त्याला 15.5. हे 15.5 काय काय भाव बी असेल त्या सोन्याचा, पण 15.5 म्हणजे सोनं, शुद्ध सोनं. या शुद्ध सोन्याला चांदीच्या पाण्याची पॉलिश केली आहे. 15.5 रजतवनी. वनी म्हणजे पाणी, रजत म्हणजे चांदी, 15.5 म्हणजे सोनं. एखादा माणूस आहे 9 नंबरी सोनं आहे, शुद्ध सोनं आहे, आणि त्या सोन्याला चांदीच्या पाण्याची पॉलिश केली आणि बाजारात नेलंय, तर काय त्याची किंमत होईल ना. शुद्ध सोनं आहे, प्युअर सोनं आहे, 9 नंबरी 15.5, आणि त्याला चांदीचं पाणी लावलंय, त्याची मार्केटमध्ये किंमत कमी होईल. तसं संत किती मोठे आहेत हे सांगायला गेलं आणि त्यांना शब्दात बांधलं तर संताची किंमत कमी होते. शुद्ध सोन्याला चांदीच्या पाण्याचा मुलामा दिला, चांदीच्या पाण्याची पॉलिश दिली, सोन्याची किंमत कमी होते. संत शब्दात बांधले तर संताची किंमत कमी होते.
आणि मग उगाच माथा ठेवीजे चरणी हेची भले. 15.5 रजतवनी ऐसी स्तुतीची बोलणी, उगाच माता ठेवीजे चरणी हेची भले. बरोबर आहे. भगवंताची, श्रीगुरूची आणि संताची महती सांगताना म्हणतायत की जसं शुद्ध सोन्याला चांदीच्या पाण्याची पॉलिश केली तर त्या सोन्याचा दर्जा कमी होतो, तसं संताला शब्दात बांधलं तर संताचा दर्जा कमी होतो. आणि म्हणून शुद्ध सोन्याला चांदीच्या पाण्याची पॉलिश करू नये, संतांनाही शब्दात बांधू नये. मग तर उगाच संताच्या पायावर मस्तक ठेवावं आणि गप्प बसावून मौन धारण करावं. हीच गोष्ट तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. काय सांगू बा म्हणले, काय सांगू म्हणले, संत किती मोठे आहेत, हां संत किती मोठे आहेत, काय सांगू म्हणले, सांगताच येत नाही. साधारण जेव्हा करतात त्याचं वर्णन करण्याकरता शब्दकोशात शब्द आहेत, पण संतांचं वर्णन करण्यासाठी शब्दकोशात शब्दच तयार झाला नाही. ते इतके मोठे आहेत, ते शब्दात बांधता येत नाहीत. शब्दात बांधलं तर त्यांचा अपमान आहे, म्हणून संतांना शब्दात बांधायचं नसतं. संताचं, भगवंताचं वर्णन करा म्हणलं की मौन धारण करायचं, आणि मौन हेच त्यांचं वर्णन आहे, मौन हेच त्यांचा विस्तार आहे. म्हणून मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. अरे ज्या देवाचं, ज्या संताचं मौन हे नाव आहे, ज्याचं नावच मौन आहे, त्याचा विस्तार करण्यासाठी मी बडबड का करू. बघ, मी मौन धारण करणं हाच त्याच्या स्वरूपाचा विस्तार आहे. मग तो देव असो की संत असो. आणि म्हणून तुकोबार आहे, संताकडे बोट करतात आणि म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. ज्याने कोणी साधकानं, भक्त मंडळीने तुकोबाराला विचारलं असेल त्या काळात, तो प्रसंग काय असेल माहीत नाही, आता तुकोबाराला विचारलं असेल की महाराज जरा संताचं वर्णन करावर, त्या प्रसंगी अभंग लिहिण्यात आला असेल हा. तेव्हा तुकोबार आहे त्या साधकांना सांगतात की बाबानो, अरे संत कुठं शब्दात बांधता येतात का. संत गगनापेक्षा मोठे आहेत, संत आकाशापेक्षा मोठे आहेत. हां, आकाशाला कवटाळ्यात घेतील, पण जे आकाशापेक्षा मोठा आहे त्याला कवटाळ्यात कसं घ्यावं. संतांना शब्दात कसं बांधावं. संत शब्दात बांधल्याच जात नाहीत, आणि जो शब्दात बांधल्या जातो तो संतच नसतो. आणि मग संताची महती, संताचं वर्णन करताना वाचा कुंठित होते, शब्द सापडत नाहीत, नवे नवे त्यांच्यासाठी शब्दच तयार झालेला नसतो. हनुमान महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात संताची महती सांगताना म्हणतात की काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. की बाबानो, तुम्ही विचारतात खरे संताची महती सांगा, पण काय वानू म्हणले मी, माझी वाणी अपुरी पडते. संताचा महिमा सांगण्यासाठी शब्दच तयार नाही, त्यांना शब्दात बांधल्याच जात नाही. हां, आणि म्हणून मी संताची महती वाणीत सांगू शकत नाही, माझी वाणी कुंठित होते. मी शब्दात संतांना वर्णन करू शकत नाहीत, मी शब्दात संतांना बांधू शकत नाही. मी एकच करू शकतो, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो, यापुढं काही नाही. आणि म्हणून काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. काय 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 मोठे आहेत, अबा काय विशाल आहे, हां अबा ते काय लगीन झालं, अबा तो काय हुशार आहे, अबा तो काय स्मार्ट आहे, अबा ती काय स्मार्ट आहे. हा काय शब्द सांगतो की हे मी जे बोललो हे शब्दात बांधता येत नाही. जिथं शब्द संपतात तिथं काय सुरू होतं. काय बोलावं त्यांच्याबद्दल, फार ज्ञानी येते, काय सांगावं, काय त्यांची शेती व्हावं. म्हणजे जिथं वर्णनच करता येत नाही, जिथं शब्दच सापडत नाही, तिथं शब्द काय वापरला जातो. काय काय वानू आता न पुरे ही वाणी, काय सांगू वा संत किती मोठे आहेत, वाणीच पुरत नाही. मग काय करायचं, मस्तक चरणी ठेवी तसे. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो, एवढंच मी करू शकतो. आणि चरणावर मस्तक ठेवून मौन धारण करणं हेच सांगून जातं संत किती मोठे आहेत. आणि म्हणून काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. पण
तरीही समोरचा मनुष्य विचारतोय, अहो महाराज ठीक आहे, ते गगनापेक्षा मोठे आहेत, शब्दात त्यांना बांधता येत नाही, पण काहीतरी छोटी मोठी लक्षणं असतील ना संतांची, ती सांगा ना आम्हाला. काय सांगू काय सांगू काय सांगू म्हणून टाळू नका ना तुम्ही. लय मोठे ते लय मोठे लक्षण, पण त्यातले 4-2 लक्षणं तरी आम्हाला सांगा ना, की ज्यामुळे आम्हाला संत काय चीज आहे याचा अंदाज तरी येईल ना. संत काय असतं आम्हाला कळेल थोडंसं. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या खूप मोठ्या तळ्यावर गेले, तहान लागली आणि तळ्यावर गेले, तुम्हाला पाणी प्यायचं. एखाद्या सरोवरावर तळ्यावर गेले आणि ते तळं पाहिलं आणि तुम्ही घाबरले. आता एवढं तळं कसं काय पिऊ बा म्हणले मी, आणि सुटले माघारी पळत. तुम्हाला कोण म्हणते सगळं तळच प्या? अहो तांब्यावर प्या ना, जेवढी तहान आहे तेवढं प्या. तांब्यावर प्या, ग्लासवर प्या, तुम्हाला जेवढी तहान आहे प्या. तुम्हाला कोण म्हणते सगळं सरोवरच प्या? तसं महाराज, एखादा मनुष्य मोठ्या तळ्यावर गेलाय पाणी प्यायला, पण तळं पाहून घाबरला आणि पळाला. एवढं तळं कसं मी पिऊ? अरे नको सगळं तळं पिऊ, पण त्यातले 2 ग्लास पी, तांब्यावर पी. तसं महाराज, संत गगनावनी वाढत असू द्या ना, सगळ्यात मोठे, त्यांचं वर्णन करताच येत नाही, काही लक्षणं सांगा ना त्यांची. आणि मग तुकोबार आहे काही लक्षणं सांगायला सुरुवात करतात आणि अभंगाच्या 2ऱ्या चरणात लिहितात, थोरी व सांडिली आपली परिसे, थोरी व सांडिली आपली परिसे, नेने शिव कैसे लोखंडासी. थोरी व सांडिली आपली परिसे, नेने शिव कैसे लोखंडासी. संत कसे असतात, मग काही लक्षणं सांगायला तुकोबारांनी सुरुवात केली आहे. आणि महाराज म्हणतात की थोरी व सांडिली आपली परिसे, नेने शिव कैसे लोखंडासी. तुकोबारांनी संतांना परिसाची उपमा दिली. तुकोबारांनी संतांना परिसाची उपमा दिली 2ऱ्या चरणात. परिस हा धातू नाही आहे आणि दगड नाही आहे. मी धातू नाही का म्हणतो, तर परिस लोखंडाला लावला तर लोखंडाचं सोनं होतं. लोखंड हे धातू आहे. मग ज्या मळक्या घाणेरड्या लोखंडाला परिस सोनं बनवतो, लोखंड धातू आहे. मग परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, तर परिसाला धातू कसं म्हणावं? तो धातूच्या बाजूला आहे, धातूत बसत नाही तो. आणि त्याला दगड म्हणाव, तर तो लोखंडाचं सोनं करतो, एवढा मोठा आहे, मग त्याला दगड तरी कसं म्हणावं? त्याला दगड तरी कसं म्हणावं? म्हणून परिसाचा मोठेपणा सांगता येत नाही. परी धातू आहे का दगड आहे या दोन्ही तत्वात बसत नाही. धातू म्हणा इतर धातूचं सोनं करतोय. तुम्ही जर्माल लावा बरं लोखंडाला, सोनं होतंय का? दोन्ही धातू आहेत ना. किंवा तांबं लावा लोखंडाला, सोनं होतंय का? नाही होत. दोन्ही धातू आहेत, नाही होत सोनं. मग परिस लावल्यावरच लोखंडात सोनं होतं. इतर धातू लोखंडाला लावले तर सोनं होत नाही, परिस लोखंडाला लावला तर सोनं होतंय. मग परिस हा धातूपेक्षा वेगळा आहे. परिसाला धातू कसं म्हणावं? धातू म्हणणं परिसाचा अपमान आहे. तो धातू ते बसत नाही. आणि त्याला दगड म्हणावं, तो परिस एवढा महान आहे की लोखंडाचं सोनं करतोय, मग त्याला दगड कसं म्हणावं? दगड तर माती किमतीचा आहे. पण परिस हा धातू नाही, दगड नाही, या दोन्हीपेक्षा खूप खूप मोठा आहे. जसं की चांगदेवाला ज्ञानोबराय कोण आहेत हे शब्दात मांडता आलं नाही. पत्र लिहायला घेतलं, चांगदेवानं ज्ञानोबाराला तीर्थरूप लिहिलं. तीर्थरूप लिहा होतं. ज्ञानोबरा वयाने कमी आहेत. ज्ञानोबराय 14 आणि हा 14 आहे. ज्ञानोबराय 14 आणि हा 14 आहे. एवढा मोठा फरक वयात. तीर्थरूप लिहावं तर वयाने खूप लहान आहेत. चिरंजीव लिहावं तर ज्ञानानं खूप मोठे आहेत. ज्ञानोबाला शब्दात बांधताच आले नाही. चांगदेवाला कोरं पत्र पाठवलं.
परीस शब्दात बांधता येत नाही. त्याला धातू म्हणावं तर तो धातूचं सोनं करतोय. परीसाला धातू म्हणावं तर परीस धातूचं सोनं करतोय. त्याला दगड म्हणावं तर तो महान आहे. दगड कसं म्हणावं? पण परीस जसा शब्दात बांधता येत नाही तसं ज्ञानोबाराही शब्दात बांधता आले नाही चांगदेवाला, तसं संतही शब्दात बांधता येत नाहीत. आणि म्हणून काय वानो आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. संत शब्दात बांधता येत नाहीत, परीस शब्दात बांधता येत नाही. परीस शब्दात बांधता येत नाही एवढा तो मोठा आहे. संत शब्दात बांधता येत नाहीत एवढे ते मोठे आहेत. पण एवढा मोठा परीस असूनही, एवढा मोठा परीस असूनही की जो शब्दात बांधता येत नाही, एवढा मोठा परीस असूनही तो परीस घाणेरड्या लोखंडाला स्पर्श करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. हा परीसाचा मोठेपणा आहे. नेने शिवो कैसे लोखंडासी, थोरी व सांडिली आपली परीस आहे. परीस थोर आहे, परीस मोठा आहे, पण परीस आपलं मोठे पण टाकतो आणि हलक्या दर्जाच्या लोखंडाला स्पर्श करतो. आणि हलक्या लोखंडाला स्पर्श करताना तो म्हणत नाही मी एवढा मोठा आहे, एवढा थोर आहे, असं म्हणत नाही. परीस थोर आहे, मोठा आहे, तरी हलक्या असलेल्या लोखंडाला स्पर्श करतो आणि त्याचं सोनं करतो. तसा संत थोर आहे, मोठा आहे, पण असा थोर मोठा संत साध्या साध्या साधकांना स्पर्श करताना, त्यांना आपलंसं करताना म्हणत नाही की मी मोठा आहे आणि मी थोर आहे. आणि म्हणून संत परीस आहे. थोरी वापली सांडिली परीसे, नेने शिव कैसे लोखंडास. आणि म्हणून तुकोबारायांनी संतांना परीसाची उपमा दिली आहे. परीस थोर आहे, महान आहे, मोठा आहे, पण तरी घाणेरड्या लोखंडाला स्पर्श करताना तो म्हणत नाही की लोखंड घाणेरडे, मी कसा स्पर्श करू. एवढा थोर मोठा परीस त्या घाणेरड्या लोखंडाला स्पर्श करतो आणि त्या लोखंडाचं सोनं करतो. तसं संत परीसासारखे थोर आहेत, महान आहेत, मोठे आहेत, पण ते म्हणत नाहीत की मी थोर आहे, मोठा आहे, महान आहे आणि मी इथं साधारण लोकांना कसा शिवू, साधारण साधकाला कसा शिवू आणि त्याचा उद्धार कसा करू, त्याला मुक्त कसं करू, असं म्हणत नाहीत. परीस जसा मोकळ्या मनानं, थोर असू नये, परीस मोकळ्या मनानं लोखंडाला, घाणेरड्या लोखंडाला स्पर्श करतो आणि त्याचं सोनं करतो, तसा संत महात्मा थोर असून, मोठा असून साधारण जीवाला, साधारण साधकाला स्पर्श करतो, आपलंसं करतो आणि त्याला मुक्त करतो. आणि म्हणून थोरी व सांडिली आपली परीसे, नेने शिव कैसे लोखंडास. नेने शिव कैसे लोखंडास. परीसानं घाणेरड्या लोखंडाला स्पर्श केला आणि त्याचं एकदा सोनं बनलं की त्या सोन्याला कधीच गंज लागत नाही. सोनं इतर धातूपेक्षा महान आहे, मोठे आहे. कशामुळे? इतर धातूंना गंज लागतो, सोन्याला गंज लागत नाही आणि म्हणून सोनं महान आहे सगळ्या धातूत. ज्ञानोबा बोलते, सांगे पितळेची गंदी काळीक, जे फिटली होय निशेष, तरी सुवर्ण काय अनिक जोडू जायचे. सांगे पितळेची गंदी काळीक, जे फिटली होय निशेष, तरी सुवर्ण काय अनिक जोडू जायचे. अरे बाबा, पितळाला गंज लागायचा बंद झाला तर सोनं विकत घ्यायची गरज काय? पितळ हेच सोनं आहे. पितळाला गंज लागायचा बंद झाला तर सोनं घ्यायची गरजच काय? पितळ हेच सोनं. पण तो पितळाला गंज लागतो म्हणून ते हिनकस आहे. सोन्याला गंज लागत नाही म्हणून सोनं सर्व धातूत महान आहे आणि महाग आहे. बाकीचे टनावर, क्विंटलात विकले जातात, लोखंड टनावर विकले जातं. सोनं तोळ्यावर आणि माशावर, ग्रामवर विकले जातं. का? त्याला गंज लागत नाही. मग ज्या महान परीसाने घाणेरड्या लोखंडाला स्पर्श करून त्या लोखंडाचं सोनं केलंय, एकदा लोखंड सोनं झालं त्याला कधीच गंज लागत नाही. तसं ज्या संतांनी, महान संतांनी तुमच्यासारख्या साधारण जीवाला स्पर्श करून, आपलंसं करून तुम्हाला मुक्त केलंय, देव केलंय, त्या साधकाला पुन्हा कधीच जन्म मृत्यूचा गंज लागत नाही. तो कायमचा अमर होतो, कायमचा अमर होतो. परीसानं लोखंडाला स्पर्श केला, त्याचं सोनं झालंय, त्या सोन्याला कधीच गंज लागत नाही.
संतांनी तुमच्या आमच्यासारख्या साधारण जीवाला स्पर्श केला आहे आणि आम्हाला देव केलं आहे, तर आम्हालाही पुन्हा जन्ममृत्यूचा गंज कधी लागत नाही. आम्ही कायमचे अमर होतो, मुक्त होतो. सोन्याला कधी गंज लागत नाही. संतांनी आमच्यावर कृपा केली, आम्हालाही जन्ममृत्यूचा गंज लागत नाही. आणि म्हणून संत महान आहेत, संत परीस आहेत. थोरी व सांडिली आपली परिसे, नेने शिव कैसे लोखंडास. संत महान आहेत. नाही तर लोखंडाची काय कथा आहे. धनावराय बोलले, लोह उभे खाय माती, लोह उभे खाय माती. अहो ते लोखंड मातीत पडलं तर सगळे सडून जातं, ते महिना 4 महिन्यात. लोह उभे खाय माती, परी परिसाची संगती. एकदा परिसाच्या संगतीत आलं, स्पर्श झाला, त्याचं सोनं झालं. या पूर्वीच्या लोखंडाला गंज लागायचं, पण आता सोनं झालं त्या लोखंड, त्याला गंज लागत नाही. आणि म्हणून परीस लोखंडाचं सोनं करतो, त्या सोन्याला कधी गंज लागत नाही. संत तुम्हा आम्हाला देव करतो, तुम्हा आम्हाला जन्ममृत्यूचा गंज लागत नाही. आम्ही कायमचे अमर होतो. एवढे मोठे संत, एवढे मोठे संत. पण संत तुमचं आमचं कल्याण करत असताना, जसा परीस थोर आहे, मोठा आहे, तो लोखंडाचं सोनं करून त्याचं कल्याण करत असताना तो संत, तो परीस म्हणत नाही की मी लय महान आहे. मुद्दा लक्षात घ्या. परीस थोर आहे, महान आहे, लोखंड घाणेरडं आहे, पण थोर परीस, मोठा परीस लोखंडाला स्पर्श करताना म्हणत नाही की लोखंड घाणेरडं आहे, मी कसं शिवू त्याला. तसं संत महान आहे, मोठा आहे. महान संत म्हणत नाही की मी लय महान आहे, मोठा आहे, आणि घाणेरड्या साधारण जीवाला मी कसा शिवून त्याचा देव कसा करू. हा संतपणाचा मोठेपणा आहे. हा संतांचा मोठेपणा आहे. आणि मग संतांचा मोठेपणा लिहिताना ज्ञानोबा लिहितात की कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, की जीवाचे परी तळवटू घे. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, का जळाचे परी तळवटू घे. संतांचा अधिकार काय, तर मोक्षाचं गाठोडं सोडतो आणि बांधतो, एवढा मोठा अधिकार. आणि नम्रता किती, की जळाचे परी तळवटू घे. अधिकार काय, तर मोक्षाचं गाठोडं बांधतो आणि सोडतो. नम्रता किती, तर पाण्यासारखं पातेल्यात पाणी टाकलं तर ते बूड गाठतं, वर तरंगत नाही. संत एवढे मोठे की जगाला देव बनवतात. पण नम्रता किती, तर पाण्यासारखं नम्र आहे, पाणी तळ गाठतं, की जळाचे परी तळवटू घे. परीस किती थोर, लोखंडाला सोनं बनवतो, पण आपला थोरपणा टाकतो, नम्र होतो, घाणेरड्या लोखंडाला शिवतो, त्याचं सोनं करतो. हा त्या परिसाचा मोठेपणा आहे. संत किती थोर, किती मोठा, तर मोक्षाचं गाठोडं बांधतो, सोडतो. योग्य साधकाला देव करतो, एवढा मोठा संत. पण मोठे पण टाकतो आणि साधारण जीवाला शिवतो आणि त्याचा संत बनवतो. आणि म्हण का फळलिया थरूची शाखा, फळलिया तरूची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तसे जीव मात्र आशिका खाला होती. ते फळानं गच्च भरलेली फांदी खाली झोकते, जमिनीला प्रणाम करते, ज्या जमिनीवर उभी तिला प्रणाम करते. ही त्या फांदीची नम्रता आहे. संत तसा नम्र आहे. नमिजे भूत जात देखिले, ऐसा स्वभावची जयाचा. देखील वस्तू उजू लुटीती मीची म्हणून. लहान मोठं कोणी असो, त्याच्या पायावर लोळणं हे संताला माहिती आहे. अधिकार काय, तर मोक्षाचं गाठोडं बांधतो आणि सोडतो, एवढा मोठा अधिकार. तुम्ही आम्हाला देव बनवतो, एवढा मोठा अधिकार संताचा. पण नम्र किती, नमिजे भूत जात देखिले, ऐसा स्वभावची तयाचा. हे मोठेपण टाकणं आहे. परीस मोठेपण टाकतो, घाणेरड्या लोखंडाला शिवतो, त्याचं सोनं करतो. हा मोठेपणा परिसाचा आहे. संत आपलं मोठेपण टाकतो, साधारण जीवाला शिवतो, आपलंसं करतो, त्याला देव बनवतो, मुक्त करतो. हा संतांचा मोठेपणा आहे. आणि मग थोरी व सांडिली आपली परिसे, नेने शिव कैसे लोखंडासी. नेने शिव कैसे लोखंडासी. हा मग एवढा मोठा थोर संत, एवढा मोठा थोर संत, तरी तो अवतार धरतो. मुद्दा आहे का, एवढा मोठा थोर संत तरी तो अवतार धरतो आणि या पृथ्वी तलावर येतो. कशा करता,
तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. संत मोठा आहे, महान आहे, त्याला गरज नाही पुन्हा पुन्हा अवतार धरायची, पण तरी तो अवतार धरतो. या मृत्यूलोकात येतो कशा करता? तर केवळ जगाचं कल्याण करण्यासाठी. संत काय कल्याण करतो? तुम्हाला बायको करून देतो, लेकरं पैदा करून देतो, अंगारा देऊन छुछा करून दंदवलत देतो. हे कल्याण आहे का? हे अकल्याण आहे, अकल्याण आहे. आपण या रिपू जेने वाढविला हा संकल्प. ज्ञानोबर आहे. एरवी कोश कीटकाच्या परी आपणच आपल्या अवैरी. ते कोश कीटक असतो, स्लॅबला जाळं करतो, आत जातो पण बाहेर निघायला मार्गच ठेवत नाही, मध्ये अडकतो, मरून जातो. तसं तुम्ही जितके 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 संपत्तीत बायका मुलात अडकत जाल, त्या कोश कीटकासारखे त्यांच्या मोहात अडकून मराल आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकाल. म्हणून धन दौलत संपत्ती हे कल्याण नाही आहे. संत तुम्हाला तुकोबारात स्पष्ट बोलले, माझ्या मुखावाटे न ये वचन व्हावे ते संतान द्रव्य कोण. तुकोबारासारखे महान संत कोणाला आशीर्वादच देत नाहीत, आणि आशीर्वाद दिला तर पुण्य कमी होतं. दिली चाले वाचा क्षय मागेल्या तपाचा. तुम्ही विचार करून आशीर्वाद देताना विचार करत जा. कुणाला म्हणले चांगलं होईल, कल्याण होईल, लेकरबाळ होईल, फलान होईल, बिस्तान होईल, तुमचं मागचं नामाचं बळ, नामाचं तप संपून जातं. दिली चाले वाचा क्षय मागेल्या तपाचा. कुणाला आशीर्वादच देऊ नका. ओके ओके करा, हात हलवान मोकळं व्हा. तुकोबारा बोलले, माझ्या मुखावाटे न वचन व्हावे ते संतान द्रव्य कोणा.